नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत समंतक मणीची अद्भुत कथा. भगवान श्रीकृष्णावर लावलेला खोटा आरोप व त्यांचे जांबवंतासोबतचे 21 दिवसाचे युद्ध आणि गणेशजींच्या शापामुळे घडलेला चमत्कारिक प्रसंग. जरासंधाने वारंवार मथुरेवर आक्रमण केले, म्हणून भगवान श्रीकृष्णाने समुद्राच्या मध्यभागी नवीन नगरी वसवली. हीच पुढे द्वारिका म्हणून प्रसिद्ध झाली. द्वारिकेत राहणाऱ्या सत्राजिताने सूर्यदेवाची तपस्या केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी आपल्या गळ्यातील समंतक मणी, जो रोज 8 भार सोने उत्पन्न करीत असे, तो सत्राजिताला दिला. भगवान श्रीकृष्णाने तो मणी सत्राजिताला मागितला. सत्राजिताने मणी भगवान श्रीकृष्णांना न देता आपल्या भावाला प्रसेनजितला दिला. प्रसेनजित हा तो मणी गळ्यात घालून शिकारीला गेला. एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकला आणि मणी हिसकावून घेतला. नंतर जांबवत त्या सिंहाबरोबर युद्ध करून त्या सिंहाला मारून तो मणी घेऊन ते गुफेत आले. प्रसेनजित परत येत नाही, त्यामुळे सत्रजित चिंतेत असतो. श्रीकृष्णांनीच मणीसाठी त्याला मारले ही अफवा लोकांमध्ये पसरते. हा कलंक दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जंगलात प्रसेनजितचा शोध घेऊ लागतात आणि शेवटी जांबवंताच्या गुहेत पोचतात. तिथे त्यांना जांबवंताची मुलगी त्या मणीबरोबर खेळताना दिसते. जांबवंत तिथे येतात आणि ते भगवान श्रीकृष्णाला पाहतात. जांबवंत आणि श्रीकृष्ण यांच्यात युद्ध होते आणि पूर्ण 21 दिवस ते युद्ध अखंड चालू होते. शेवटी जांबवंत ओळखतात, हे तर रामाचेच अवतार आहेत. जांबवंत आपली कन्या जांबवंती भगवान श्रीकृष्णांना देतात आणि मणी परत करतात. भगवान श्रीकृष्ण तो मणी सत्रजिताला देतात. श्रीकृष्ण इंद्रप्रस्थात असताना शतधन्वा सत्रजिताचा खून करून मणी चोरून नेतो. शतधन्वेने ते रत्न अक्रूराला दिले आणि पळून गेला. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम ते त्याचा पाठलाग करतात आणि त्याला ठार मारतात, परंतु ते रत्न परत मिळू शकले नाही. भगवान बलरामांना हे पटले नाही, म्हणून ते नाराज होऊन विदर्भाला निघून गेले. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले तेव्हा लोकांनी त्यांचा अपमान केला. लोक म्हणू लागले, समंतक मणीसाठी श्रीकृष्णांनी भगवान बलरामांनाही सोडले. या अकारण अपमानामुळे भगवान श्रीकृष्ण दुःखात बुडाले होते. तेवढ्यात अचानक नारद मुनी तिथे आले. ते म्हणाले, भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा चंद्र पाहिल्यामुळे तुमच्यावर खोटा आरोप बसला आहे. त्याचा असा आहे की चतुर्थीच्या दिवशी ब्रह्माजींनी गणेश पूजन केले. गणेशजींना पाहून चंद्राने त्यांची थट्टा केली. गणेशजी म्हणाले, आजपासून जो तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप लागेल. नंतर देवांच्या विनंतीने शाप थोडा हलका केला, म्हणून चतुर्थीच्या चंद्रदर्शनाला दोष मानला जातो. हा कलंक तुम्हाला लागला आहे, म्हणून तुम्ही सिद्धिविनायकाचे व्रत करावे असं नारदांनी भगवान श्रीकृष्णांना सुचवले. कलंक दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सिद्धिविनायक व्रत केले आणि दोषमुक्त झाले. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते, सत्य कधी लपून राहत नाही आणि श्री गणेशाची कृपा असेल तर सर्व अडचणी दूर होतात. जय श्रीकृष्ण, जय गणेश. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.